मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड RJ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज चाळीसगावला आहे पुरुषोत्तम ना सर, परशुराम कुमावत सर यांच्या प्लॉटला, आणि आल्या असं दर्शन झालेलं आहे, त्यामुळे जरा खुश आहे मी, कारण शेंगा पाहिलं की माझं मन प्रसन्न होतं। वा वा वा। आता या झाडाला बघा मित्रांनो, बरेच जण म्हणतात की पाण्याचा ताण दिला की पानगळ होते। या झाडाला शेंगा कमी आणि पानं कमी आणि शेंगा जास्त आहेत। शेंगा जास्त आहेत, पानं कमी आहेत। सेटिंग होत आहे। अंकुश हे खोडाचा आकार बघा। इथं पंजा छाटणी झालेली आहे ना? हो, तिथूनच कट केलं त्याने। इथून पंजा छाटणी झाली, पण तुमची चूक अशी झाली कुमावत सर की हे जे फुटवे आलेले आहेत, त्या फुटव्यांची छाटणी झालेली नाही आहे। हां, यांची शेंड्याची फुटणी झालेली नाही आहे, त्यामुळे हे सरळ गेलेले आहेत आणि वर शेंड्याच्या साईडला तुम्हाला फुलं आणि शेंगा दिसत आहेत। इथं जर फुटव्यांची जर छाटणी झाली असती, इथे या साईडला 2-2 फुटाची छाटणी झाली असती, तर अजून उपफांद्या आल्या असत्या, सब ब्रांचेस आल्या असत्या, आणि घेर वाढला असता। हे घ्या तुम्ही, 1 मिनिट चालू राहू द्या। या इकडून नंदू साहेब। नमस्कार मित्रांनो, परशुराम कुमावत सर यांच्या ठिकाणी आहे, यांच्या प्लॉटवर आहे। कल्याणला असतात ते, चाळीसगावला आज आले, मी येणार होतो या रूटनं, तर ते सकाळी अर्ली मॉर्निंग 4-5 वाजता या ठिकाणी पोहोचलेत आणि आमचं बोलणं चालू होतं बऱ्याच दिवसापासून। नंदू कुमावत आहेत जे प्लॉटवर लक्ष देतात, त्यांना बऱ्याच या ठिकाणी माहिती आहे की पाण्याचा ताण कसा द्यावा, काय द्यावा, याच्याबद्दल यांना सुद्धा आयडिया आहे की लिंबूमध्ये पाण्याचा ताण कसा दिला जातो, काय दिला जातो। तसं शेवग्यामध्ये सुद्धा आपण द्यायचा प्रयत्न करतो आणि जास्त फुलं घेतो। तर हा प्लॉट जो आहे, हा प्लॉटची लागवड कधीची आहे, अंतर किती आहे, आणि त्यांनी आतापर्यंत काय ट्रीटमेंट केलेली आहे, आणि आता त्यांना माझ्याकडून काय माहिती पाहिजे, याच्याबद्दल आता कुमावत सर बोलतील। थोडं जवळ आहे अजून। हे बियाणं जुलै 19 मध्ये लावलं गेलं आहे। जुलै 19, 9x6 अंतरावर ठेवलेलं आहे। 9x6 9x6 5 फुटावर 1 आणि 6 फुटावर 1 असं बियाणं लावलं गेलं आहे। परंतु त्याला खत पाणी दिलं गेलं नाही अजून, किंवा मधला कोरोनाचा पिरियड होता, त्यामुळे दुर्लक्ष झालं। आता त्यावर काय खत पाणी दिलं पाहिजे त्या संदर्भात आपल्याकडं आम्ही माहिती घेतोय। जून 2019, जुलै 2019 जुलै 2019 तेव्हापासून आतापर्यंत काहीच खत पाणी दिलेलं नाही? नाही, काहीच दिलेलं नाही? नक्की? नक्की मित्रांनो, जुलै 2019ला ही लागवड झालेली आहे, तेव्हापासून आतापर्यंत यांनी काहीच खत पाणी दिलेलं नाही। फक्त शेवगा लावलेला आहे आणि सोडून दिलेला आहे। बरोबर, लावलेला आहे आणि सोडून दिलेला आहे। मग शेवगा पीक हे असं आहे की ज्याला नुसतं लावून सोडून जरी दिलं तरी ते काही ना काही उत्पन्न आपल्या पदरात पाडतं। त्याचं उदाहरण हे, मी तुम्हाला एक झाड दाखवलं आता की ज्याला शेंगा लटकताना दिसत आहेत, आणि काही दिवसांनी या फांद्या अशा वाकणार आहेत की यांना टेकन द्यावं लागणार आहे। आणि मी आता जसं फ्लोरा दाखवला आहे तुम्हाला, अजून मी फ्लोरा दाखवेल तुम्हाला झाडाला किती फ्लोरा आला आहे, की नंदू कुमावत आहेत हे म्हणतायत की यांना 2 महिन्यापासून यांना प्लॉटला पाणी देता आलेलं नाही आहे। पाऊस झाल्यानंतर 2 ते 2.5 महिने यांनी पाणीच दिलेलं नाही, त्यामुळे आज एवढा फ्लोरा आलेला आहे। तर बरेच जण म्हणतात की पाण्याचा ताण द्यावा का नाही द्यावा, तर पाण्याचा ताण दिल्याने फ्लोरा येतो, पण जेव्हा शेंगा लागतात, जशा अशा या झाडाला मला शेंगा दिसत आहेत, तर आता ह्या शेंगा पोचण्यासाठी आपल्याला पाणी द्यायचं आहे। या झाडाला मी सजेस्ट करेल की 4 दिवसाला 2 लिटर पाणी द्यायचं आहे, आणि 0050 द्यायचं आहे। पोटॅशची आता गरज आहे, 05234 सुद्धा द्यायचं आहे एकदा, आणि 0050 सुद्धा द्यायचं, जेणेकरून ह्या शेंगा पोचल्या जातील। तर गावाचं नाव काय सर? या बेलदारवाडी गाव आहे, चाळीसगावपासून हार्डली 8 ते 10 किलोमीटर असेल, किंवा 4-5 किलोमीटर असेल, 5-6 किलोमीटर आहे बेलदारवाडी चाळीसगावपासून। तर या ठिकाणी जर आजूबाजूला कोणी शेतकरी असतील तर हा प्लॉट नक्की आवर्जून येऊन बघा, कारण या ठिकाणी तुम्हाला व्हरायटी ऑफ झाडं दिसतील, जे झाडं सरळ वाढलेली आहे, ज्यांची छाटणी झालेली नाही। कारण कुमावत सरांनी मान्य केले की स्पष्टपणे त्यांचं प्लॉटकडे लक्षच नव्हतं,
लक्ष नव्हतं म्हणजे त्यांनी दिलंच नाही लक्ष. हे कल्याणला असतात आणि तिथून हे जेव्हा जेव्हा येतात तेव्हा प्लॉटकडे येऊन चक्कर मारून ते पाहतात. पण यांनी कसलं खत पाणी दिलेलं नाही, कसली फवारणी घेतलेली नाही आहे. फक्त तुम्ही एकदा छाटणी घेतलेली आहे, हो एकदा फक्त पंचायत छाटणी कुमार सरांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळं आता फांद्यांचा विस्तार झालेला आहे आणि झाडाला फुलं दिसत आहेत आणि कळ्या पण दिसत आहेत. जशी बांधावरची झाडं असतात ज्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही, तसंच हा बांधावरचा प्लॉट आहे असं म्हणायला गेलेला. कारण याच्याकडे लक्ष दिलेलं नाही, पण तरी झाडाला फ्लॉवरिंग जबरदस्त आहे. नंदू सरांनी जसं सांगितलं 2.5 महिन्याचा याला पाण्याचा ताण बसलेला आहे, त्यामुळे फ्लॉवरिंग जबरदस्त आहे. पण आता याच्यापुढे हे जे उत्पन्न येईल, कारण एक वर्षाच्या वर कालावधी झाला आहे, उत्पन्न नाही भेटले अजून. नाही जुलै 19ची लागवड असून सुद्धा यांना उत्पन्न अजून भेटलेलं नाही आहे. 100-200 किलो निघाले होते मागच्या वर्षी. मागच्या पिरियडमध्ये थोडंसं निघालं होतं. मागच्या पिरियडमध्ये 100-200 किलोचं काहीतरी त्यांना उत्पन्न भेटलंय. बिना खत देता, बिना लक्ष देता प्लॉट करत काही ना काही दिले, 100-200 किलो तरी यांना माल दिलाय. पण आत्ताची अवस्था जी आहे, या ठिकाणी प्रति झाड कमीत कमी 15 ते 20 किलोचा माल, कमीत कमी 20 किलोचा माल आरामात निघू शकेल. आता माझ्या बाजूचे झाड आहे, यालाच कमीत कमी 30 किलोचा माल मी काढून देतो. बाजूचं झाड आहे, खोड बघून घ्या तुम्ही, वाटलं मी दाखवला आता खोड तुम्हाला. याला 30 किलोचा माल निघणार आहे मित्रांनो. तर झाडाला जेव्हा पंचायत छाटणी झाली तेव्हा यांच्याकडून परत जे फुटवे आले होते, त्या फुटव्याची छाटणी झालेली नाही आहे. फुटव्यांची शेंडाछाटणी जर झाली असती तर अजून गुच्छेदार झाड झालं असतं, डेरेदार झाड झालं असतं, जेणेकरून जास्त फांदे आले असते, जास्त फुलं भेटली असते आणि जास्त शेंगा भेटल्या असते आपल्याला. पण ती छाटणी परत चुकलेली आहे. तर आता मी जेव्हा जेव्हा जाईल चाळीसगाववरून तेव्हा मी नक्कीच या ठिकाणी येणार आहे. हे असतील कुमावसर असतील नसतील तर मी येणार आहे, कारण प्लॉट सुंदर आहे, खोड मजबूत झालेला आहे. मी नेहमी म्हणतो की खोड मजबूत झालं म्हणजे ते आपलं भांडवल आहे. जो पैसा आपण शेतामध्ये टाकलेला असतो तो खोडामध्ये अडकलेला आहे, त्याला बाहेर काढायचं शेंगाच्या रूपामध्ये, त्या पैशाला बाहेर काढायचं. तर या प्लॉटला आता फ्लॉवरिंग जबरदस्त आहे. तर या ठिकाणी मी सजेस्ट करेल, आता तुम्ही एकदा 05234 द्या, परत एकदा आता दिले नसेल तुम्ही पण 05234 द्या, आणि त्यानंतर 10 दिवसाच्या अंतराने 0050 द्या, 7 किलो द्या एकरी. खोडं मजबूत आहे तुमचे, 0050 सुद्धा 7 किलो द्या, आणि 05234 7 किलो, 0050 7 किलो, पोटॅश त्या दोन्ही करायचं. हां, पोटॅश सुद्धा गरजेचं आहे आणि फॉस्फरस सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की आता झाडांची फ्लॉवरिंग अजिबात नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही परत 05234चं प्रमाण वाढवा. त्याला ड्रिंचिंग सेपरेट त्या झाडांना करता आलं तर त्या झाडांना ड्रिंचिंग करा, जेणेकरून तिथं फ्लॉवरिंग येईल. हां, आणि आता पाणी वाढवायचं आहे, कारण आता शेंगा बऱ्याच प्रमाणात झाडांना आहेत, म्हणजे जवळपास 60 ते 70% झाडांना शेंगा लटकताना दिसत आहेत. तर या ठिकाणी आता पाण्याचा ताण द्यायचा नाही आहे, आता पाणी वाढवायचं आहे. दर 4 दिवसाला यांना जमिनीप्रमाणे मी सांगेल की दर 4 दिवसाला यांना 2 तास पाणी द्यायचं आहे, किंवा मी असं सर 4 नाही 3 दिवसाला पाणी द्या. दर 3 दिवसाला तुम्ही 4 तास पाणी द्या. आता जर 3 दिवसाला 4 तास 2 तास मी पाणी सांगतोय, जर 3 दिवसांनी, कारण इथे झाडाला शेंगा लागलेल्या आहेत आणि सेटिंग सुद्धा होते. आता 60-70% तुमची सेटिंग झालेली आहे सर. थोडं जास्त पाणी झालं तर काही त्याच्यावर दुष्परिणाम होईल? आता शेंग अवस्थेमध्ये पाणी जास्त झालं तर चालेल. शेंगधारणेमध्ये फक्त काय होतं, ज्या झाडांना फुलं लागली शेंगा नाही आहेत त्या ठिकाणी पाणी जास्त झालं तर तिथं फुल ड्रॉप होणार आहे. हां, त्या झाडांना. त्यामुळे आता मी तसं म्हणालो ना की 60-70% शेंगा असतात ना, तर त्या ठिकाणी आपलं लक्ष शेंगावर असलं पाहिजे. फुलं ड्रॉप झाले तरी चालतील पाण्यामुळे, पण ते शेंगा पुसणं गरजेचं आहे. कारण हा जो वेळ आहे आता, हा लवकरात लवकर माल आला म्हणजे लवकर चांगले रेट आपल्याला भेटतील, 2 पैसे आपल्याला चांगले भेटतील. त्यामुळे फ्लॉवरिंग जबरदस्त आहे मित्रांनो, आणि खोड सुद्धा मजबूत झालेलं आहे. हे दाखवा ना झाड, हे बघा, हे बघा अशा पद्धतीने शेंगा लागलेल्या आहेत. 2-2.5 फुटाची शेंग आहे. हां, हे बघा असं 4-4, 5-5 शेंगा दिसत आहेत आपल्याला. 40 ते 50% शेंगा परिपक्व झालेल्या आहेत. हां, परिपक्व होत आहेत. 2-2.5 फुटाची शेंगाची लांबी आहे, मस्त शेंग आहे. याची सुत्रीच्या आकडे शेंग आलेली आहे. इथेही बघा लहान लहान शेंगा सेटिंग होताना दिसते. ते दाखवा, झाड दाखवा. असं पानं पिवळी पडलेली आहेत, पण पानं पिवळी पडली तर घाबरायचं कारण नाही. मी काय म्हणतो की पानं पिवळी पडली तरी चालतील, पण पाण्याचा ताण देणं गरजेचं आहे. इथे व्हिडिओ पाठवतो तुम्हाला मागच्या वेळेस. हो ना? हां, पिवळी देत, पानं पिवळी होऊ देत, हरकत नाही. कारण मी म्हणतो ना, या झाडाला शेंगा जास्त आणि पानं कमी आहेत. या झाडाला पानं पिवळी पडण्याचं कारण काय? पानं पिवळी पडण्याचे कारण 2-4 कारण आहेत. त्याच्यामुळे एक कारण असं, एक सूक्ष्मद्रव्याची कमतरता, पाण्याची कमतरता आणि वातावरण. हे 3 कारणामुळे पानं पिवळी पडतात. शेवगा ना सर खूप सेन्सिटिव्ह झाड आहे, खूप सेन्सिटिव्ह झाड आहे. ते लगेच रिॲक्शन देतं. सूक्ष्मद्रव्याची कमतरता असू देत, पाण्याचा ताण पडलेला असू देत, किंवा वातावरणामधले बदल असू देत. जसं कोल्हापूर साईडला आता ढगाळ वातावरण झालं होतं, बऱ्याच ठिकाणी पानं पिवळी झालीत आणि पानगळसुद्धा झालेली आहे. तर ठीक आहे सर, अजून काही तुम्हाला विचारायचे प्रश्न? मी तुम्हाला खत सांगितलं आता. खताचं नियोजन सांगितलं, 0050 द्यायचं आणि एका झाडाला किती प्रमाण द्यायचं खताचं? आता ड्रिपने द्यावं लागेल ना आपल्याला. ड्रिपने देता? असं जर काही खोडखत दिलं तर 100 ग्रॅम द्या एखादं. खोडाला जेव्हा देतो ना आपण दाणेदार पद्धतीनं, तेव्हा जास्त क्वांटिटी लागते. आणि जेव्हा हे खोडानं दाणेदार पद्धतीने द्याल तुम्ही, तेव्हा त्याला लागू व्हायला लागेल. अच्छा, याच्यात लिंबू पण म्हणजे लिंबू दिलं चालेल कधी? कारण लिंबूला जी आहे ती लिंबू म्हणजे लिंबोलीला गेलं तरी चालेल,
ते वाईट नाही आहे. अच्छा. लिंबुलीला वाईट नाही आहेत, दोन्ही गोष्टी वाईट नाही आहेत. तुम्ही जाऊ लिंबुलीला देऊ शकता, काय हरकत नाही. ते ब्लॉक नाही करतायत का? नाही, त्याचं टोटल म्हणजे कॉमन ठेवलं ते. ठीक आहे, कट करा. 2 मिनटं. हां, बोला. जावके सर थोडं आपलं जवळ, थोडं जवळ घ्या. जावके सरांच्या मागे मी बऱ्याच दिवसानं होतो. बऱ्याच टायमाला बोलवलं गेलं, पण त्यांचा टाईम मिळत नसल्यामुळे ते येऊ शकत नव्हते. आज आमचा योग जुळून आला. ते आल्याबद्दल त्यांचे आभार. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता पुढचं शेवग्याचं उत्पन्न चांगल्या प्रकारे घेऊ. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप धन्यवाद सर, आभारी आहे सर तुमचा.